आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा खेळ आहे. मात्र माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो आणि दुःख आयुष्यभर कुरवाळत बसतो. यशाच्या शिखरावर चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच, पण याचा अर्थ त्या पायरीवरच रेंगाळत बसायचं असा होत नाही. अपयश आल्यावर तो आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करत राहायचे. कारण अपयशाच्या पाठोपाठ यश तुम्हाला नव्याने गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेलं असतं. अशा वेळी निराश मनाला गरज असते ती प्रेरणादायी विचारांची, ज्यातून स्फूर्ती घेत तुम्ही आयुष्यात सर्व काही मिळवू शकता. म्हणूनच त्यासाठी स्वामींचा हा आशीर्वाद रूपी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू माझा खरा भक्त असशील तर लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि माझा हा अनमोल संदेश तू शेवटपर्यंत ऐक. आता पुढील हे 2 दिवस तुझ्यासाठी राजयोग घेऊन आले आहेत. काही झाले तरी दुर्लक्ष तू करू नकोस. तुझं कितीही मोठं दुःख असू दे, आज ते नष्ट होणार आहे. आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येणार आहे बाळा. ज्याची तू आशा अपेक्षा सोडलीस ते अचानकपणे तुझ्या समोर पूर्ण होऊन येणार आहे. आज तुझ्यासाठी सर्वात मोठा दिवस आहे बाळा. आज जर तू या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर नंतर पस्तावशील. बाळा, कितीही मोठी चिंता असू दे, आज नष्ट होणार आहे. माझा खरा भक्त आहेस. मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस आणि माझे शब्द तू मोडणार नाहीस. स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, काही झाले तरी तू हार मानू नकोस. तुझ्या सर्व इच्छा आज मी पूर्ण करणार आहे. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. हे विचित्र आहे पण सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. चांगले मित्र आणि औषध हे आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण आपल्या मित्रांना नाही. त्यामुळे अशी अनमोल जीवाभावाची मित्र आपल्या आयुष्यात असू द्या. मानवरूपी मित्र जर भेटत नसेल तर देवरूपी स्वामीरूपी मित्र आपल्या आयुष्यात कायमचा आणि हक्काचा आहे. हा विश्वास आपल्या स्वामीवरती, देवावरती, मित्रावरती असेल तर माझा देव माझा पाठीराखा असे टाईप करून हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ते म्हणजे आयुष्य. ज्याची बाग फुलून आली त्याने 2 फुले द्यावीत. ज्याचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंझळभर पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून घ्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांनी खांद्यावरती घ्यावे. स्वामी म्हणतात, बाळा, मन मनास उमगत नाही. आधार कसा शोधावा? स्वप्नातील पदर धुक्याचा हातात कसा लागावा? मन थेंबाचे आकाश लाटांनी सावरलेलं, मन नक्षत्राचे रान अवकाशी अवतरलेलं. मन गरगरते आवरतं, मन रानभूल, मन चकवा, मन काळोखाची गुंफा, मन तेजाची उसळ, मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल. दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा? मन मनास उमगत नाही. आधार कसा शोधावा? चेहरा मोहरा याचा कधी कधी कुणी पाहिला नाही. मन अस्तित्वाचा सिंधू भासाविन दुसरा नाही. त्या ओळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा? मन मनास उमगत नाही. आधार कसा शोधावा?
जरी माणसाचा आधार आपल्याला मिळत नसेल तर साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपले सर्व मन मोकळे करा ते स्वामींच्या चरणी, सर्व निशंक सोपवा स्वामींच्या चरणी. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल शेवटपर्यंत ऐका. आयुष्य मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगेल. उपजीविकेसाठी आवश्यक असणारा विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्यासाठी उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला ज्यात आनंद मिळतो त्यात सुद्धा तुम्ही आनंद शोधा. संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस बाळा. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस. फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. असे आशा आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस. चालणारे दोन पाय किती विसंगत, एक मागे असतो एक पुढे असतो. पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो, कारण त्यांना माहीत असतं क्षणात सारं बदलणारं असतं. याचंच नाव जीवन असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, आपल्या पुढे कोण आहे, आपल्या मागे कोण आहे हे तुम्ही पाहू नका. आजची वेळ उद्या प्रत्येकाची बदलणार आहे. त्यामुळे वेळेलाही वेळ द्या आणि कितीही कठीण प्रसंगात डगमगून जाऊ नका, खचू नका. काळ हा कोणाचाच नसतो. का रे तू समजत नाहीस? आज तू हरला म्हणून असं नाही की तू उद्या जिंकणार नाहीस. काळ तर कोणाच्याच हातात नाही, तो नेहमी बदलत असतो. कधी आपल्याला परक करतो तर कधी परक्यांना आपलं करतो. बुडलेला सूर्य पुन्हा एकदा उगवत असतो, तोही प्रत्येक दिवशी नव्याने सुरुवात करत असतो. कोमेजलेलं फूल पाहून झाड कधीच निराश होत नाही, कारण त्याला माहीत असतं उद्याचा बहर अजून येणार आहे. तूही कर असं काही की लोक घेतील तुझं नाव अभिमानाने. घे आकाशात उंच भरारी, नको करू पर्वा हरण्याची. तू माझा बाळ आहेस, तू माझा प्रिय आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू डगमगू नकोस, हार तू मानू नकोस. मित्रांनो, हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून तुम्ही हा संदेश 5 जणांना शेअर करा. भाग्यवंत ठराल, स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.